हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला। भोंदू अशोक खराटच्या ओकस प्रॉपर्टी कार्यालयामध्ये एसआयटी आणि फॉरेन्सिक टीमकडून चौकशी नंतर टीम तातडीने रवाना। चौकशीत काय समोर येतं हे बघायचं। भोंदू अशोक खरात हवाला रॅकेट चालवत असल्याची सूत्रांची माहिती। परदेशात पैसे पाठवण्याकरता हवाल्याचा वापर करत होता। दुबईपर्यंत पैशांची देवाणघेवाण सूत्रांची माहिती। भोंदू खरात विरोधात एसआयटीने जारी केलेल्या हेल्पलाईनवर 100हून अधिक तक्रारींमध्ये 70% महिलांचा समावेश सूत्रांची माहिती। भोंदू अशोक खरात विरोधात आणखी 2 गुन्हे दाखल। महिलेचं लैंगिक शोषण आणि एका इसमाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। राजीनामा देऊन गोष्टी सुटणार नाहीत। रुपाली चाकणकरांना सह आरोपी करून अटक करा। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांची मागणी। भोंदू अशोक खरातला कोर्टाच्या माध्यमातून न्याय न देता भर चौकात उभं करून सुया टोचल्या पाहिजेत। सुया टोचत त्याचा मृत्यू झाला पाहिजे। खरातच्या कारनाम्याच्या मुद्द्यावरून सुधीर मुनगंटीवार आक्रमक। मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी येत्या 31 मार्चला निवृत्त होणार। आयुक्तपदाच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच। गगराणींनंतर आयुक्तपदी अश्विनी भिडे यांच्या नावाची चर्चा। नमस्कार, मी सुवर्ण। दुपारच्या बातम्यांमध्ये पुन्हा एकदा स्वागत। काही सविस्तर घडामोडी आणि सुरुवातच एका मोठ्या बातमीनं। भोंदू खराटच्या कार्यालयामध्ये फॉरेन्सिक टीम दाखल झालेली होती। एसआयटी आणि फॉरेन्सिक टीमकडून यावेळी अशोक खराटच्या प्रॉपर्टी कार्यालयाची चौकशी करण्यात आलेली आहे। सुमारे तासभर चाललेल्या या चौकशीनंतर फॉरेन्सिक आणि एसआयटीची टीम तातडीनं रवाना झाली। त्यामुळे आजच्या चौकशीतून काय समोर येतं, या चौकशीमध्ये काय काय एसआयटीला सापडलेलं आहे हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। नाशिकच्या ओकस प्रॉपर्टी कार्यालयामध्ये चौकशी झाली। अशोक खरात विरोधात रात्री उशिरा आणखी 2 गुन्हे दाखल झालेले आहेत। एक गुन्हा दाखल झालाय तो महिलेचं लैंगिक शोषण आणि दुसरा जो गुन्हा दाखल झालाय तो इसमाची फसवणूक केल्याप्रकरणी। नेवासातील व्यावसायिक राजेंद्र भागवत याची व्यवसायाच्या नावाखाली वेगवेगळ्या अंगठ्या त्याला दिल्या गेल्या आणि त्याच्याकडून लाखो रुपये उकळले गेले अशी त्याची फसवणूक झाली आहे। या प्रकरणी त्यानं गुन्हा दाखल केलेला आहे। तर एका विवाहित महिलेचा पतीसोबत वाद होता, त्यावर सल्ला घेण्यासाठी ती अशोक खरातकडे गेलेली होती। यावर भोंदू खरातनं तिच्यावर अत्याचार केले अशी तक्रार महिलेनं केलेली आहे। मी महादेवाचा अवतार आहे, माझ्यासोबत शरीर संबंध ठेवलेस तर तुझ्यावरचं संकट दूर होणार आणि त्याला नकार दिलास तर तुझ्या कुटुंबातील मुलांचा आणि नवऱ्याचा मृत्यू होणार अशी भीती त्यानं दाखवली होती आणि वारंवार या महिलेवर अत्याचार केले असं तक्रारीत या महिलेनं म्हटलेलं आहे। आतापर्यंत खरातवर 2 आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल झालेत आणि एकूण 8 गुन्हे हे लैंगिक शोषणाचे आहेत। भोंदू खरातच्या लुटीचा फंडा काय होता ते बघूयात। राजेंद्र भागवतांना खरातचा 2.5 लाखांचा गंडा, म्हणजे या खरातकडून राजेंद्र भागवतांना गंडा घातला गेला 2.5 लाखांचा। खरातकडून कृष्णाचा अवतार असल्याची बतावणी करण्यात आली। कापड व्यवसायामध्ये भरभराटीचं आमिष दाखवलं। भागवत यांना दैवी शक्ती प्राप्त करून देण्याचं आमिष खरातनं दाखवलं होतं। भागवतांकडे हिऱ्यांच्या अंगठ्या घाला असं सांगण्यात आलं। भागवत यांना हिरे पुष्कराज यामुळे मृत्यू होण्याची भीती त्यांना घातली गेली खरातकडून। भागवत यांच्याकडील 20 ग्रॅमच्या हिऱ्याच्या अंगठ्या खरातनं स्वतःकडे ठेवून घेतल्या।
खरातनं बनावट खड्यांच्या अंगठ्या भागवतांना दिल्या. नवीन सोन्याच्या अंगठ्या तयार करा असं खरातनं भागवतांना सांगितलं आणि बनावट खड्यांच्या अंगठ्या देऊन खरातकडून फसवणूक झाली या भागवतांची. भोंदू खरातच्या लुटीचा हा फंडा होता. कशा प्रकारे फसवणूक करण्यात आली ते आपण बघतो आहोत. बनावट खड्यांच्या अंगठ्या त्यांना दिल्या गेल्या आणि त्यांची फसवणूक करण्यात आली. म्हणजे आधी त्यांच्या ज्या खऱ्या हिऱ्याच्या अंगठ्या होत्या त्या घेतल्या गेल्या त्यांच्याकडून खरातकडून आणि मग खरातने त्यांना खोट्या अंगठ्या दिल्या. असे खरातचे एक ना अनेक कारनामे समोर यायला लागलेले आहेत. त्यात अजून एक धक्कादायक कारनामा. हा भोंदू अशोक खरात हवाला रॅकेट सुद्धा चालवत होता असं सूत्रांकडून कळतंय. परदेशामध्ये पैसे पाठवण्याकरता खरात हवालाचा वापर करत होता. दुबईपर्यंत पैशांची त्याची देवाणघेवाण होती अशीही माहिती समोर येते. खरातचे अनेक बडे भक्त आणि अधिकारी त्याला या सगळ्यासाठी मदत करायचे असंही कळतंय. त्यामुळे हा आर्थिक गुन्हा आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचला असण्याची शक्यता आहे. याबाबत एसआयटीला सबळ पुरावे मिळाल्याची माहिती समोर येते. अशोक खरात प्रकरणातील महिलांचे व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी नाशिकमध्ये आतापर्यंत 74हून अधिक लोकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत. नाशिकच्या सातपूर परिसरातील महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामध्ये काम करणाऱ्या वॉलमन ग्रुपवर कारवाई करण्यात आली आहे. शहरातील पाणीपुरवठा सोडण्याची जबाबदारी असलेल्या कर्मचाऱ्यांचा हा ग्रुप आहे. कंत्राटी पद्धतीनं हे काम दिलं गेलेलं आहे आणि त्या सगळ्या वॉलमन्सचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे. या ग्रुपमधील 4 लोकांवर गुन्हा दाखल झालाय. तर ॲडमिननं सेटिंग बदललं होतं आणि सगळ्यांनाच ॲडमिन केलं होतं. त्यामुळे ग्रुपमधील 40 वॉलमन चौकशीच्या फेऱ्यात आलेले आहेत. पाणीपुरवठा विभागाच्या वॉलमन ग्रुपवर कारवाई झाल्याने ग्रुपमधील सगळे वॉलमन चौकशीच्या भीतीनं गायब झालेले आहेत. या सगळ्याचा परिणाम असा झाला की वॉलमनच गायब झालेत. त्यामुळे याचा थेट परिणाम हा शहराच्या पाणीपुरवठ्यावर झालेला आहे आणि तो जाणवतो आहे. या अशोक खरात विरोधात आता तक्रारी वाढतच चालल्यात. 5 दिवसांपूर्वी एसआयटीनं तक्रार करण्याकरता एक हेल्पलाईन क्रमांक जारी केला आणि या हेल्पलाईन क्रमांकावर तब्बल 100हून अधिक तक्रारी आलेल्या आहेत. बहुतांश या महिलांच्या तक्रारी आहेत. यामध्ये 70% तक्रारी महिलांकडून आलेल्या आहेत. ज्या महिला समोर येऊ शकत नाहीत पण ज्यांच्यावर अत्याचार झाल्यात अशा महिलांनी या हेल्पलाईन क्रमांकावर फोन केला.